नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन व्हिडिओसोबत आपल्या सर्वांचं स्वागत. तर एवढं ऊन पडतं आहे की उन्हाळ्याप्रमाणे असं वाटतं आहे. त्यानंतर आज रविवार होता म्हणून म्हटलं आज मस्तपैकी कढी पकोड्याचा बेत बनवावा. त्यासाठी अगोदर मी बेसन पीठ भिजवून घेतलं भजी बनवण्यासाठी. त्यानंतर छान मस्तपैकी भजी तळून घेतली. तर आपण भजी म्हणतो, काही लोक याला पकोडे म्हणतात. तर ते अगोदर बनवून घेतलं आणि त्यानंतर कढीची तयारी करायला घेतली. तर कढी बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर काय केलं, एका पातेल्यामध्ये थोडंसं दही आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याच्यात बेसन पीठ घालून छान असं मिक्स करून घेतलं. त्याच्यात जे दह्याच्या गुठळ्या होत्या त्या पूर्णपणे मिक्स करून घेतल्या. त्यानंतर एका कढईमध्ये मस्त तेल गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर लसूण, हिरवी मिरची आणि जिरे मस्त बारीक करून घेतलं. त्यानंतर त्या तेलामध्ये टाकलं आणि छान तडतडू दिलं. कढीपत्ता असेल तर आणखीन टेस्ट येते कढीला. माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला. त्यानंतर बाकीचे मसाले आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. थोडीशी हळद घातली, त्यानंतर धणे पावडर घातली, त्यानंतर थोडासा गरम मसाला घातला. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यामुळं कढीला थोडंसं असं छान टेक्स्चर येतं. ते बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मीठ घालून मस्तपैकी मसाला छान परतून घेतला. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझा ट्रायपॉड खराब झाला आहे आणि तो खूप खराब झाल्यामुळे त्याला मोबाईल अटॅच होत नाही आहे. आणि का खराब झाला आहे तर तो माझ्या मुलाने खेळायला घेतला आणि ते मी पाहिलंच नव्हतं. मी किचनमध्ये काहीतरी करत होती, नंतर पाहिलं तर माझा ट्रायपॉड पार त्यानं तोडून ठेवला. एक स्क्रू होता, तो सापडत पण नाही आणि कुठे काय माहिती, त्यामुळे मोबाईल त्यामध्ये ॲडजस्ट होत नाही आहे. तर मी आता ऑर्डर टाकलेली आहे, पण आता बघू दिवाळीला गावाला जाणार आहे, मग तोपर्यंत येतो आहे का काय ते माहीत नाही आहे. पण बघू, जर नाही आला तर तसंच ॲडजस्ट करेल मी थोडा दिवस. त्यानंतर कढीमध्ये मस्तपैकी ताक होतं जे आपण बनवलेलं, ते ओतून घेतलं आणि त्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि एक 5 मिनटं उकळी काढून घ्यायची. खूप पण उकळून द्यायचं नाही. असं म्हणतात की कढी खूप उकळली की ती फुटते, म्हणून एक उकळी काढून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी भजी बनवलेली होती किंवा पकोडे ते त्यात घालून घ्यायचे आणि त्यानंतर आणखीन थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा. अशा प्रकारे मस्तपैकी आणि वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. अशा प्रकारे मस्तपैकी आपले कढी पकोडे तयार आहेत आणि मस्त तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा त्याचबरोबर चपातीबरोबरही खाऊ शकता आणि खूप सुंदर झालेले चवीला. त्यानंतर माझ्याकडे आहे ना थोडीशी साई मी अधूनमधून साठवून ठेवते, कारण त्यापासून खूप छान तूप होतं. ती खूप साठलेली होती आणि पुढच्या आठवड्यात काय मला झालंच नसतं, कारण गावाला जायची तयारी चालू करायची होती, त्यामुळं ते झालंच नसतं. म्हणून म्हटलं तूप करून घ्यावं. आज सुट्टी पण होती, निवांत होतं जरा, म्हणून मग तूप करायला घेतलं. साई एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हलवून घेतली छान आणि त्यापासून जे लोणी तयार झालं ते छान काढून घेतलं. बघा किती सुंदर लोणी तयार झालेलं आहे. नंतर एका गॅसवर एका पातेल्यामध्ये ते लोणी तूप बनवण्यासाठी ठेवून दिलं आणि थोडा वेळ हलवत राहिलं की छान तूप बनतं, कारण हलवत राहिलं की खाली लागत नाही आणि खाली लागलं की तुपाचा कलर पण चेंज होतो आणि वास पण जरा वेगळाच येतो. आणि मग मस्तपैकी तूप छान घालून घेतलं. काही वेळानंतर खूप छान तूप तयार झालेलं होतं. खमंग दाणेदार तूप असं घरच्या घरीच आपण बनवू शकतो. त्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं. अशा प्रकारे छान असं घरच्या घरी बनवलेलं, घरगुती असं पद्धतीने बनवलेलं तूप रेडी आहे. तर एखादी गोष्ट आपण घरी बनवतो त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. या प्रत्येक लेडीज घरातली माझ्याशी याबाबतीत रिलेट करत असेल. त्यानंतर दुर्वांशचा जरा अभ्यास घेतला. आज सुट्टी होती. सुट्टी असली की थोडंसं तासभर त्याचा अभ्यास घेतला म्हणजे जरा बरं पडतं आणि त्याच्या हाताला आता छान ग्रीप आलेली आहे. तो छानपैकी आता लिहायला लागलेला आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी मग गेलो मार्केटला, कारण थोडीशी शॉपिंग करायची होती. आता दिवाळी जवळ येत आहे. दिवाळीसाठी म्हटलं काहीतरी दुर्वांशसाठी एक छान ड्रेस बघावा किंवा माझ्यासाठीही काही बघावं. पण मार्केटला खूप 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 मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि तरीही तेवढ्या गर्दीतून दुर्वांशसाठी आम्ही एक छान ड्रेस घेतला. मग आमची शॉपिंग राहिलेली ती म्हटलं आता गावाला गेल्यावरच करावी. त्यानंतर इथं एक छान एक्झिबिशन भरलं होतं.
खूप छान होतं. म्हटलं बघून तरी यावं. वेळ होता तर मग गेलो एक्झिबिशन बघायला. तर खूप ऑप्शन होते त्यामध्ये बघण्यासाठी. छान अशा कुंड्या होत्या. त्याचबरोबर खूप साऱ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स होते. त्यानंतर ज्वेलरी होती. तर बँगल्स होत्या. एवढ्या सुंदर बँगल्स होत्या आणि ड्रेस पण खूप छान होते तिथं बघण्यासाठी. पण किमती एवढ्या होत्या की काय रे बायच. म्हणजे जर बाहेर आपल्याला एखादा ड्रेस ₹500 ला मिळत होता, तर तिथं तो ₹1,500 ला ड्रेस मिळत होता. एवढ्या महाग गोष्टी का घ्यायच्या ना? जर बाहेर आपल्याला त्या स्वस्त पडतात आणि प्रत्येकच गोष्टी तिथं खूप महाग होती आणि काही गोष्टी बघण्यासारख्या पण होत्या, खूप सुंदर होत्या आणि कपड्यांना म्हणजे किमती खूप होत्या, पण मटेरियल पण त्याचं तसंच होतं. कपडा एवढा सुंदर होता, की बाहेर दुकानात एवढं छान कापड आपल्याला मिळत नाही. पण ते कापड खूप असं जाड आणि खूप टिकणारं होतं आणि मला वाटतं ते कपडे असे लवकर जुने पण झाले नसते. पण खूप महाग, एवढं महाग म्हणजे नाहीच घेत आपण शक्यतो. त्यानंतर काही गोष्टी खूप छान होत्या, अशा हाताने विणलेल्या होत्या. हे आपण डोअरमॅट वगैरे टाकतो, त्या पण खूप मस्त क्वालिटीच्या होत्या. पण सगळ्या गोष्टी तिथं खूप कॉस्टली होत्या. पण छान होत्या. असं म्हणजे वेगळं काहीतरी बघण्यासारखं होतं. हँडमेड होत्या. मोस्ट ऑफ सगळ्या वस्तू या हाताने बनवलेल्या होत्या आणि त्यामुळे मला वाटतं त्याची किंमत जास्त असेल. आणि त्यानंतर मला सगळ्यात आवडलेला पार्ट तिथला म्हणजे तिथे असे छोटे-छोटे पापड असतात, त्याच्या खूप साऱ्या व्हरायटीज होत्या, खूप साऱ्या. म्हणजे लसूणचे पापड, बटाट्याचे पापड असे खूप प्रकारचे वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे पापड होते. त्यातले आम्हाला लसूण पापड खूप आवडले आणि ती फ्रीमध्ये टेस्ट करायला देत होते. मग ते लसूण पापड आम्ही घरी येताना घेऊन आलो. त्याचबरोबर इथं वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे लोणचे होते. लोणच्यांमध्ये पण खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे फ्लेवर होते. आल्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, कारल्याचं सुद्धा लोणचं होतं आणि परत लसणीचं एक लोणचं होतं. पण ते मला तर ते नाही आवडलं. कारण एकदा मागच्या वेळेला ते बारामतीत एक्झिबिशन भरलं होतं, तेव्हा आम्ही आणलं होतं लोणचं. पण ते काय जास्त काळ टिकलं नाही आणि एवढं पण काही टेस्टला लागलं नाही. पण मला त्यानंतर ह्या ज्या वुडनच्या वस्तू होत्या त्या खूप छान होत्या. त्या एक मला खूप आवडल्या. खूप बघण्यासारख्या होत्या. आणि खूप सुंदर होत्या, पण त्या पण खूप कॉस्टली होत्या. पण एकदम अशा पूर्ण कोरीव काम केलेलं होतं. मोस्ट ऑफ वस्तू तर तिथल्या हँडमेडच होत्या. म्हणजे असं काय आर्टिफिशियल नव्हतं. सगळं हाताने तयार केलेलं होतं आणि छान होत्या वस्तू. परत इथं एक महिला बचत गटाचा स्टॉल होता. त्यामध्ये वेगळे बिस्किट, चकल्या, स्नॅक्स असं छान ते पण होममेड पद्धतीनं होतं आणि ते ऑइलमध्ये डीप केलेलं नव्हतं. तर ते सगळ्या गोष्टी रोस्ट केलेल्या होत्या आणि होममेड वस्तू किंवा अशा घरी बनवलेल्या वस्तू घेण्यासाठी असं काही वाटत नाही आणि त्या हेल्दी पण असतात, त्यामुळं असं काही वाटत नाही घेण्यासाठी. त्यानंतर हे असं छान असं कार्पेटचं होतं एक्झिबिशन तिथं, ते पण खूप आवडलं. त्यानंतर येताना मस्त पिझ्झा एन्जॉय केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.